पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतासिया त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो चरणा तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या अहो स्वामी तुकया देवा यावरी करावावे मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या जय गावी केला वास त्यासी नसावे उदास जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा आणि कनये माझे मना होका पंडित शहाणा प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तरूपी सेवेसाठी जो अभंग निवडलाय तो देऊचे महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जिजाऊ रमण कान्होबा प्रिय बंधू असणारे ज्यांनी या भूतलावरती एक अजर अमर ख्याती केली जे जात असताना आपला नरदेह घेऊन वैकुंठाला गेले ज्यांनी स्वदेह वैकुंठ गमन केलं अशा जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा भक्ताच्या भक्तीचा निवाडा करणारा अभंग सेवेसाठी निवडलाय विठ्ठल जिल्हा जळगाव या पवित्र तपस्थळावरती ही कीर्तनाची सेवा काही निमित्ताने आपणा सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना माहिती आहे, पण वक्त्याचं आद्य कर्तव्य वक्त्याने ते सांगितलं पाहिजे। आपल्या पवित्र पावन पुण्यभूमीमध्ये वास्तव्याला असणारे सन्माननीय आदरणीय अण्णासो शंकर रूपसिंग पाटील, आदरणीय अण्णासाहेबांच्या
अमृत महोत्सवानिमित्ताने म्हणजे अण्णासाहेबांच्या 75वी निमित्ताने या कीर्तनरूपी सेवेचं आयोजन अण्णासाहेबांचे दोनही मुलं आणि मुलगी दोनही मुलं श्री आबासो पुंडलिक शंकर पाटील आणि श्री दादासो नारायण शंकर पाटील आणि अण्णासाहेबांची एक कन्या आहे सौ मीनाबाई प्रल्हाद पाटील या सर्वांच्या वतीने आणि अण्णासाहेबांचे दोनही नातू सन्माननीय आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू जयेश महाराज आणि त्याचबरोबर आदरणीय महेश महाराज या दोनही नातवांच्या वतीने समस्त पाटील परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. अण्णासाहेबांचा 75वीचा सोहळा हा परिवार या ठिकाणी घडवून आणतोय. अर्थात अण्णांची दोनही मुलं समोर उपस्थित आहे. त्यापैकी एक माझ्या मते फार मोठ्या पदावरती आहे, जी महाराष्ट्रामधील पहिली प्रसिद्ध ग्रामपंचायत आहे ती आदरणीय सन्माननीय भास्कर पेरे पाटील यांची पाटोदा ग्रामपंचायत. आणि त्या ग्रामपंचायतीमध्ये ते ग्राम विकास विस्तार अधिकारी आहे आणि आदरणीय दादा समोर उपस्थित आहे. आणि दुसरे सन्माननीय शेतकरी आहे, शेतीवरती आहे आदरणीय आमच्या जयेश महाराजांचे वडील आदरणीय काकाश्री तेही समोर उपस्थित आहे आणि आत्याही या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचे धन्यवाद आभार व्यक्त करतो. जयेश महाराज त्यांचे बंधू आहे आणि आदरणीय अण्णासाहेब बरोबर ना या ठिकाणी बसलेले. मी तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो. एका वाक्यामध्ये आभार व्यक्त करतो, माफी मागतो. महाराष्ट्रातील दोनही दिग्गज पखवाज वादक आज या ठिकाणी उपस्थित आहे. अतिशय गोड वाजवत आहे आणि अतिशय पोषक वाजवत आहे. दोनही वादकांना धन्यवाद. जयेश महाराज आहे, गावातील परिसरातील वारकरी मंडळी आदरणीय गावातील महाराज मंडळी महाराज आहे विशाल महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचे धन्यवाद आभार व्यक्त करतो. आदरणीय दादा गोड युवराज आबाई या ठिकाणी उपस्थित, त्यांचे धन्यवाद आभार. महाराज श्री उपस्थित आहे. विनेकरी महाराज गावातीलच आहे आणि अतिशय गोड आहे महाराज आहे की नाही, त्यांचे धन्यवाद आभार व्यक्त करतो. गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. साऊंड सिस्टीमवाल्या दादांचे आभार. इतकी गोड साऊंड सिस्टीम लावली, काही सांगायची गरज पडली नाही त्यांना. हे द्या का ते द्या, त्यांनी त्यांच्याकडे जेवढे तेवढं देऊन टाकलं आहे की नाही, त्यांचे धन्यवाद आभार. आणि जे आपला हा कार्यक्रम कॅमेऱ्यामध्ये कैद करताय, बंदिस्त करताय, म्हणजे नंतर कधी आपल्याला अण्णासाहेबांच्या आठवणी बघता याव्या यासाठी आमचे नामदेव भाऊ या ठिकाणी उपस्थिती. नामदेव भाऊंचे धन्यवाद आभार व्यक्त करतो. पाठीमाग मोठ्या संख्येने माझ्या भक्तिमती माता वर्ग आहे, पितृवर्ग आहे, समोर बसले तुम्ही सर्वांचे धन्यवाद. धावत्या वेळेत उरकतो का 9:30 वाजले आणि 8:30 ते 10:30 ही कीर्तनाची वेळ आहे आणि मी वेळेची मर्यादा पाळणारा माणूस आहे. एवढ्या महागा मोलाचं घड्याळ त्याकरताच वापरतो मी ऐक नाही. मी जयेश महाराजांना शब्द दिला होता, कीर्तनाची वेळ किती तेवढी सांगा, मी त्या वेळेत येतो. ते म्हटले 8:30लाच चालू होईल. त्यांना म्हटलं मला पुण्याहून यायचं, आधी तारीख देताना सांगितलं. मी आपलं काय नाही, त्यांना लोकेशन टाकलं तिथलं. हे बघा हे लोकेशन आहे, इथून माझं येणं होईल का, मला 7.5 ते 8 तास लागतील. ते म्हणले तुम्ही पोचून जाल. 8:30ला कीर्तन आहे आणि तुम्ही म्हटले तर 9ला करू. म्हटलं नाही, 8:30ची वेळ आहे, मी त्याआधी कसं पोचायचं ती माझी जबाबदारी. आणि बरोबर मी 8ला माझ्या मते 5-10 मिनिटं कमी असताना आलो, जेवण केलं, मस्त जीव घातलं. माझ्या माता मौल्यांनी आई साहेबांनी गोड जीव घातलं आणि यांनी वेळेत चालू केलं. तर वेळेमध्ये कीर्तनाची सेवा समर्पित झाली पाहिजे. उभ्या महाराष्ट्रामध्ये वेळेच्या बंधनामध्ये आपल्या समाजाचं फार मोठं नाव आहे महाराज. हो, सगळीकडे कॉम्प्रोमाइज. एक वेळेला आमच्याकडनं लग्नामध्ये चांगले पदार्थ नाही बनवणं झाले तर बनवणार नाही आम्ही कढी भात खाऊ घालू, पण वेळेच्या बाबतीमध्ये कॉम्प्रोमाइज होणार नाही. आणि मग जर एवढे नियम इतक्या दिवसाचे चालू आहे तर आज मी येऊन ती मोडायचे कसे. म्हणून बरोबर 1 तासामध्ये ही सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करणार आहे. मी अभंगावरती किती बोलेल हे मला काही सांगता येणार नाही, पण मी जे काही बोलेल ते अण्णासाहेबांच्या संदर्भाने आज बोलणार आहे की नाही. आदरणीय जीवनामध्ये त्यांच्या संकट, फार मोठं संकट येऊन गेलं. मला आल्यानंतर जयेश महाराजांनी सांगितलं, दादांनी सांगितलं, फार मोठं संकट येऊन गेलं. म्हणजे बैल जोडी होती त्यांच्याकडे, बैलाने शिंग मारलं, पण एवढ्या मोठ्या संकटातून ते वाचले. त्याचं कारणही तसं होतं. मुलांच्या मनातील इच्छा होती. आपल्या बापाने कष्ट फार केले गड्या, राब राब राबला आपला बाप,
मी थोडीशी माहिती घेतली अण्णासाहेबांबद्दल, आपणकडनं माहिती घेतली. त्यांनी सांगितलं, मी म्हटलं पहिली परिस्थिती काय होती यांची. आता मुलगा ग्रामविस्तार अधिकारी आहे, मुलगा शेतकरी आहे, नातू कीर्तनकार आहे, चांगले मोठाली पदं मिळालेली आहे, ते चांगले शिक्षण घेतलेली आहे, चांगल्या पदावरती गेली नातू, चांगल्या घरामध्ये चांगल्या बंगल्यामध्ये राहता. पण या आधी अण्णासाहेब काय करत होते तर मला त्यांनी सांगितलं, लोकांच्या घरी काही कालावधी ते कामं करत होते. आणि एक लक्षात ठेवा, माय बापू तानपुराचा आवाज कमी करा, बंद केला तरी चालेल, हार्मोनियम आहे. आपल्या माय बापाने कष्ट केले ना, तर त्यांनी केलेल्या कष्टाने, त्यांनी कमवलेले जे काही कष्ट केले, त्यांनी जे काही उभं केलंय आपल्या समोर, एकदा त्यांच्या डोळ्यासमोर त्यांनी केलेल्या कष्टाचा सोहळा आपण केला पाहिजे. एक सोहळा असा केला पाहिजे. आज अण्णासाहेबांच्या म्हणजे बाबांच्या जीवनामधला हा आनंदाचा क्षण आहे. कदाचित त्यावेळेला पद्धत नव्हती, आई बापांनी मुलांचे वाढदिवस करायचे होती का साहेब? पद्धत नव्हती. आताची पोरं भाग्यवान आहे, त्यांच्या वाट्याला वाढदिवस येतात. आम्ही दुर्भागी लोक होतो, तुम्ही आमच्यापेक्षा दुर्भागी होते. यांना यांच्या जन्मतारखीच माहित नव्हते, पहिला तर मुद्दा. आपल्या बाबतीत विचार, माझ्या बाबतीत माझा पहिला वाढदिवस माझ्या वयाच्या 26व्या वर्षी साजरा झाला. माझा पहिला वाढदिवस वयाच्या कितव्या? 26व्या वर्षी साजरा झाला. आणि तोही बायकोनी केला. घरातल्याला माहितीच नाही हे वाढदिवस करता. आपले आईबाप गरीब महाराज, बायकोचं शिक्षण झालेलं पुण्यातलं तिचं आयुष्य आहे का नाही. पण कधी बाबांचा अण्णासाहेबांचा 16 वाढदिवसाचा झाला नसेल. आईबापाची गरिबी, त्यांची गरिबी. पण आता मुलं भाग्यवान आहे. आता मुलांचे दरवर्षी वाढदिवस नाही होत, दर महिन्याला होतात. विचारा तुम्ही या माता माऊल्यांना, हे पहिला महिना, दुसरा महिना, त्या पोराला काहीच कळत नाही आपल्या भोवती काय चालू आहे. ती चॉकलेटांची रांगोळी काढतील, फुलांची काढतील, ही भरून ठेवतील, ते भरून ठेवतील. पहिला महिना, दुसरा महिना, हे काय कोणत्या परंपरेत नव्हतं, काही नव्हतं नाही. पण आलं ना आपल्याकडं, मग ते आपल्या मुलांना. आणि एक लक्षात ठेवा, मुलांच्या पुढं पुढं तेव्हा करायचं जेव्हा त्यांना कळायला लागतं. मग आपण केलेली जी जाणीव झाली पाहिजे ना, का आमच्या बापाने, आमच्या आईने आमच्यासाठी हे काही केलंय बुवा, हे काही उभं केलंय बुवा, कष्ट केले बुवा, जे आपल्याला पोरांना माहितीच नाही, तेव्हाच आपण त्यांच्यावरती 5-50 लाख रुपये खर्च करून मोकळं होतो. मग नंतर ते विचारता, तुम्ही काय केलं आमच्यासाठी. आता आपल्याकडे ती चेकबुकही नाही, बँकेच्या अकाउंटचे डिटेलही नाही, आपण याच्यासाठी काय केलं ते आहे का नाही. पण अण्णासाहेबांच्या जीवनातलं एक फार मोठं भाग्य. आणि मुलांच्या जीवनामध्ये मुलांनी बापाचे संस्कार जे आपल्या वाट्याला आले ते जपले. आणि बापाचा वाढदिवस हा मुलांनी केला. क्षमा मागून बोलतो गड्या, मला हे वाक्य बोलण्याची इच्छा नाही. आई बाप मेल्यानंतर आपण दावे करतो, श्राद्ध करतो, पुण्यतिथ्या करतो, हे सगळं करायला आपले माय जग असतं बघायला. त्याने लय मोठा बापाचा पुण्यतिथी सोहळा केला. गेल्यावरती जगाने पाहिला, बापाने काय बघितलं. भाग्यवान आहे अण्णासाहेब. माझ्या जीवनातला आनंदाचा सोहळा होतोय, माझी 75वी साजरी होते आणि ती माझ्या साक्षीने माझ्या समोर होते. हे भाग्य त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. आणि असं भाग्य प्राप्त झालं. आणि अजून तुम्हाला सांगतो, त्यांना माहिती, ज्या माझ्या मुलांनी माझी 75वी साजरी केली, ते माझी शताब्दी साजरी करतील. मी 100 वर्षाचा झालो, ते साजरा करतील. माझ्या मुलांनी एवढी काळजी घेतली, निश्चित कशाची उणीव ते आपल्याला भासू देणार नाही. आणि हा सोहळा फक्त हा सोहळा नसून हा इतर समाजापुढे, इतर लोकांपुढे ठेवलेला तुम्ही एक आदर्श आहे. का ज्या बापाने आपल्यासाठी एवढे जिजू संसाराचा गाडा हाकला. फक्त आईच्या आणि बापाच्या कविता म्हणून जीवन नसतं जात, त्यांच्यासाठी काहीतरी करावं लागतं. त्या आई बापांचा सोहळा, आज बाबांचा सोहळा, अण्णासाहेबांचा हा भव्य दिव्य स्वरूपाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आणि त्यांनी प्रयत्न खूप केले. मला जयेश महाराजांनी सांगितलं, म्हणजे फार मोठ्या मोठ्या कीर्तनकारांना भेटून आले. ते सगळ्यांना भेटून झाल्यावरती माझ्याकडे आले जयेश महाराजांच्या माध्यमातून. ही सत्यता आहे ना, ही सत्यता आहे महाराज. आणि आम्ही म्हणजे वैयक्तिक मी प्रेम जपणारा माणूस आहे. म्हणजे ऑन कॅमेरा आहे तरी सांगतो,
प्रेम जपणार माणूस आहे. मला जयेश महाराजांनी कीर्तनाची तारीख मागितली, मी अंत सांगितलं. ते म्हटले बाबा दक्षिणेचं काय? मी त्यांना म्हटलं मी दक्षिणा सांगू शकत नाही तुम्हाला. का सांगू शकत नाही? अरे आपण ढेकणाने कुठे ढेकणाचं रक्त प्यायचं असतं का? मग आपण नुसते अभंगच म्हणायचे का? नाही सेना नाही लेता अर्धोबी सेना धोबी देके मजुरी आईस जाती कोणा बिगाडी आहे भज मन रामचरण सुखदाई. हो, हे भजन फक्त म्हणायचं नाही, आपण म्हणायचं नाही, कधीतरी वापर करायचा. मी त्यांना सांगितलं मला फक्त तारीख लिहू का एवढं सांगा, तुमच्या पद्धतीने करा. बरं आता मी त्यांना सांगायचं का एवढे द्यावे लागतील? ते त्याच धंद्यातले ना, त्यांना काय सांगायची गरज आहे? कुठून काय करायचं, कुठून काय नाही करायचं, हे सगळं ज्याची त्याला कळतं, काही काळजी करायची नाही. पण एवढे प्रयत्न होते, मी यासाठी सांगतो. त्यांची एक इच्छा होती व अजून कुणीतरी एखादी मोठे महाराजांनो आपण मोठं वैभव उभं करू. काही नाही, जगाच्या पाठीवरती तुमचे प्रयत्न एक दिवस सफल होतील, तुमच्या मनाच्या इच्छा त्याही पूर्ण होतील. जो आज अभंग निवडलाय सेवेसाठी, या अभंगामध्ये तुकोबरायांनी भक्ताच्या भक्तीचा निवाडा केलाय. भक्ताचा निवाडा करत असताना भक्त म्हणायचं कुणाला? भक्ताच्या व्याख्या आपल्या समोर तुकोबरायांनी मांडल्या. तुकोबराय तुम्ही भक्त कुणाला म्हणणार? तुकोबरायांचं एक अभंग आहे, भक्त ऐसे जाना जे देही उदास, जे देहावरती उदास आहे मी त्याला भक्त म्हणतो. मग महाराज जेवढे जेवढे देहावरती उदास आहे ते सगळेच भक्त आहे का? देहावरती उदास म्हणायचं तर माळकरीच देहावरती उदास आहे का? पिणारे त्याच्यापेक्षा देहावरती जास्त उदास आहे. आता रस्त्यानेच मी अंमळनेर सोडल्यानंतर 3 जण गाडीला आडवी झाली. हे मला नका विचारू, आमच्या गाडीचे मालक आहे ना ड्रायव्हर साहेब, त्यांना विचार, तेही देहावरती उदास आहे. अरे गाडीचं हॉर्न ऐकलं तर आपण पळत सुटतो, ते हॉर्न ऐकून गाडी पुढे आडवी उभे राहते, देहावरती उदास आहे. मग त्यांना भक्त म्हणणार का तुम्ही? नाही. तुकोबरायांनी भक्ताचं लक्षण पुढे मांडलं, गेले आशा पास निवारण. त्यांचा विषय काय? विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन, नावडे माता पिता, नाही आवडत त्याला. त्या भक्तीचा निवाडा करण्याचा तुकोबरायांना अधिकार आहे. भक्ताबद्दल माहिती आहे. विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी भक्ताची लक्षणं 12व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवली. त्याआधी भगवंतांनी भक्ताची लक्षणं सांगत असताना अर्जुनाला सांगितलं, अर्जुना भक्ताची लक्षणं ऐकायची आणि तुला ऐक भक्ताची लक्षणं. काय देवा भक्ताची लक्षणं? 12व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकात भक्ताची काही लक्षणं सांगितली. समशत्रोचे मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जित, ही भक्ताची लक्षणं सांगितली. मग त्या खाली गोड ओव्या माऊली ज्ञानोबरायांनी दिल्या. भक्ताचं लक्षण, मग भक्त म्हणायचं भक्ताची लक्षणं काय? का घरेची उजेडू करावा, पारखिया अंधारू पाडावा, हे नेनेची गा पांडवा दीपू जायचा, जड जाईल जरासं, का घरेची उजेडू करावा. हा जो दिवा लावलाय, दिवा हा कुणाचा आहे? समजा या घर मालकाचा आहे. कोणी लावला? घर, ही दिवे लावली, हा दिवा लावलाय, बरोबर. तो कोणासाठी लावलाय? त्यांनी आणला कोणी विकत? घर मालकाने. लावला कोणासाठी? स्वतःसाठी. त्याचं लाईट बिल जे काही बिल येईल ते भरतं कोण? घर मालक. मग मला एक सांगा, त्या लाईटाची जबाबदारी काय? फक्त जेवढी हद्द मालकाची तेवढी तर चमकला पाहिजे ना तो. त्याने पार ती अंगण सोडून इकडच्या अंगणात यायचा काही संबंध? त्याला कळलं पाहिजे ना आपल्या मालकाचं समोरच्यांचं जमत नाही, आपल्या मालकाचं शेजारच्यांचं जमत नाही. मग आपण काय केलं पाहिजे? आपण फक्त मालकाच्या पाया पुरता प्रकाश दिला पाहिजे ना. पण त्या दिव्याला काही घेणं नाही. माऊली ज्ञानोबराय सांगतात का घरेची उजेडू करावा आणि पारखी अंधार पाडावा, हे नेनीची का पांडवा दीपू जायचा. दुसरं उदाहरण दिलं भक्तासाठी, जो खांडावया घाव घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जायचा. हे झाडाचं उदाहरण दिलं. हो, माऊली ज्ञानोबराय सांगतात ज्याने झाड लावलं, झाड त्याला सावली देत, आणि जो ते झाड तोडायला गेला त्याला झाड ऊन देत. असं होतं का? ते दोघांनाही सावलीच देतं. चला हे नाही तर अजून समजण्यासाठी, ना तरी इक्षुदंडू पाळीताया गोडू अंगाळीताया कडू नोहेची जेवी. इक्षुदंडू म्हणजे ऊस. माऊली ज्ञानोबराय सांगतात ऊस हे ऊस, ज्याने त्या ऊसाला पाणी दिलं, पालन पोषण केलं, लहानाचा मोठा केलं, ऊस त्याला गोड लागतो. आणि ज्याने तोडून त्याचा रस काढला त्याला तो कडू लागतो. नाही, दोघांना काय? त्या ऊसाला काही घेणं नाही, त्याला दोघंही सारखे. हे फक्त ऊसाचं उदाहरण नाही,
हे फक्त एका झाडाचं उदाहरण नाही, हे फक्त एका दिव्याचं उदाहरण नाही, हे लक्षण भक्ताचं आहे. भक्ताच्या जीवनामध्ये आपापवर भाव नसतो, आम्ही त्याला भक्त मानतो. पण भक्त कोणता अपेक्षित आहे तुकोबर आहे तुम्हाला? भक्त तसे अनेक प्रकारचे भक्त संप्रदायाला आपल्या मान्य. मी तुम्हाला आजच्या दृष्टीने दोन मुख्यत्वे भक्त तुमच्या समोर मांडतो. आपला वारकरी संप्रदाय मातृपितृ भक्ताला मानणार आहे. कोणाला? मातृपितृ भक्ताला. ज्याने आई वडिलांची सेवा केली त्याला मानणारा आपला संप्रदाय. आम्हाला आजही शाळेमध्ये नाही, नवे नवे वेदाचं पहिलं वाक्य आहे मातृदेव भव आणि पितृदेव भव. हे कुणाचंही पाठ आहे. पहिले देव सांगितले कोणते कोणते? पहिला देव आपल्या जीवनातला आपली आई, आणि दुसरा देव आपल्या जीवनातला आपला मातृदेव भव आणि पितृदेव भव. आई वडिलांची भक्ती करणारा त्याला आम्ही दैवाचा पुतळा मानतो. मातृपितृ भक्ताच्या यादीत पहिलं नाव येतं पुंडलिकाचं. श्रावण बाळ मातृपितृ भक्त होता, पण श्रावण बाळाची भक्ती पूर्ण झाली नव्हती. भक्ती पूर्ण कशाला म्हणतात? ज्या भक्तीने तुम्ही देवाची प्राप्ती केली तिला पूर्ण भक्ती म्हणतात. पहिला मातृपितृ भक्त, मातृपितृ भक्ताच्या यादीतलं पहिलं नाव बुवाजी कुणाचं? पुंडलिकाचं. कोण होता पुंडलिक? तुम्हाला सांगावं लागेल आणि तुम्हाला ऐकावं लागेल. मी पाठ केलंय, तुम्हाला नाही, मग कुणाला सांगू? घरचे काहीच ऐकून घेत नाही हो. घरचे म्हणते तुमचं बाहेर सांगा, आम्हाला नका सांगू. घरचे म्हणता आम्हाला तुमचं काही सांगूच नका, फक्त पैसे द्या, बाकीचं काही सांगू नका. काय तुमचं कीर्तन आहे ना ते बाहेर करा, बाहेर सांगा, आम्हाला नका सांगू, आम्हाला नका आमच्या पुढे काय कीर्तन लावलं. हे कोण म्हणतं? म्हणून तुम्हाला सांगायला आलेलो असतो आम्ही. पुंडलिक, अनेक पाप पुंडलिकाने आपल्या जीवनामध्ये केले. आईला वाटायचं पोरग सुधारलं पाहिजे. प्रत्येक आईला असं वाटतं आपलं पोरग चांगल्या मार्गाला. ही पोरं टाळ वाजवताना असे बघितले का? प्रत्येक आईला वाटतं बाई हे गाणारे बघितले का आपलं पोरग चांगलं गाणारं निघावं, पण ते पिणारं निघतं, त्याचा काही मेळ बसत नाही. त्या पुंडलिकाच्या आईला असं वाटायचं माझं पोरग चांगल्याच्या संगतीत जावं, चांगली संगती लाभावी, चांगल्याचं सानिध्य लाभावं. अरे माझ्या पुंडलिकाचा उद्धार व्हावा, या दारूपासून या मदिरेपासून त्याची मुक्ती व्हावी. पण काही पुंडलिकामध्ये बदल पडत नव्हता. शेवटी त्याचं लग्न करून दिलं. कशामुळे? लग्न केल्यावर सुधरल, चांगला पर्याय होता हा. लग्न केल्यावर पोरग सुधरतं असं म्हणजे आपलं पोरग सुधरवायला लोकांच्या पोरीचं वाटोळं करायचं. लग्न लावलं पुंडलिकाचं, पण महाराज व्यसनाधीन झालेले लोक त्यांना काही वाटत नाही, पुंडलिकामध्ये बदल झाला नाही. शेवटी दुर्दैव, आईचा प्रयत्न बापाचे प्रयत्न त्या ठिकाणी फोल ठरले. योगायोग असा त्या पंढरपुरातून कावड यात्रा निघाली काशीला. त्या दिंडीरबानातून कावड यात्रा कुठं निघाली? काशीला. आणि ती गर्दी बघितली पुंडलिकाच्या आईने. आईला असं वाटलं एवढी गर्दी पाहून निदान गर्दीच्या याच्याने निघेल तो. आई गेली पुंडलिका, पुंडलिका, ए पुंडलिका, हा अरे एवढी लोक चालले कावड यात्रा घेऊन काशीला, आणि मग जाऊ ना आपण. कोण म्हणतंय? सोडला विषय. नाही म्हटल्यावरती आता नाहीला काय पर्याय? गेली आई महाराज घरामध्ये निघून. पण ती आई घरात गेली, बायको बाहेर आली पुंडलिकाची. तिने गर्दी बघितली. अगदी 2 मिनिटापूर्वी कोणी सांगितलं होतं? आईला नाही म्हटलं, बायको आली म्हणजे का हो एवढे लोक चालले काशीला कावड यात्रा घेऊन, चला ना जाऊ आपण. कोण म्हणतंय? बायको. आधी कोण म्हणून गेलं होतं? आईला काय सांगितलं? जमणार नाही. बायको म्हणले चला ना जाऊ. पुंडलिक म्हणला तू म्हणली ना जाऊ, तू म्हणले ना जाऊ. आता मी तुम्हाला विचारतो, माग माझ्या आया बसल्या, आया आहे तुम्ही माझ्या, मला एक सांगा, पुंडलिकाने आईचं ऐकायला पाहिजे होतं का बायकोचं? मोठ्याने बोला, काही लाजू नका. कोण बोलतं काही कळणार नाही इथं. पुंडलिकाने आईचं ऐकायला पाहिजे होतं का बायकोचं? आईचं. बरोबर आहे नाही? तुम्हाला अजून सोपं विचारतो, तुमच्या मुलाने तुमचं ऐकलं पाहिजे का तुमच्या सुनाचं? त्यांचं म्हणणं काय आहे? जसं तुम्हाला वाटतं ना तुमच्या मुलाने तुमचं ऐकलं पाहिजे, हीच इच्छा होती तुमच्या सासू सासऱ्याची.
तुमच्या सासू सासऱ्याची हीच इच्छा होती, आमच्या पोराने आमचं ऐकलं पाहिजे. नाही ऐकू दिलं तुम्ही. ऐक नाही, मी एक माझं मत मांडू का आई? मुलाने तुमचं ऐकलं काय, सुनाचं ऐकलं काय, याला महत्व देऊ नका. मुलगा चांगला ऐकतो याला महत्व द्या. पुंडलिकाची दारू सुटणं महत्वाचं होतं का आईचीच ऐकून सुटणं महत्वाचं होतं? पुंडलिक सुधारणं महत्वाचं आहे ना का आईचंच ऐकून? आम्ही या मताचे गड्या, ते बायकोचं काय ऐका नाही. बायकोचं ती काय बळच आली का तुमच्या घरी? नाही, वरती बोट करा महाराज, माझी सून बळच आली. आता आपण जाऊ बरं का दादा काका, आपण जाऊ आणि आता ती सून आहे ना तिच्या बापाच्या घरी नेऊन सोड. बळच आली का? तुम्हीच गेल्या त्या बँडची गाडी घेऊन डांगडांग टाकडांग चला आमच्या घरी डांगडांग टाकडांग. ती काही बळच आली नाही, कुणाची सून बळच आलेली नाही. आली ना महाराज जीव लावा तिला, तुमचीच हो. ती आईबाप सोडून आली, त्याग करून आलेली. ऐकू द्या ना, पोरगा ऐकताय ना तिचं, जाऊ ऐकू. आपण उलट डोक्याचा ताण गेला ना, घडी घडी आई माझे कपडे कुठे, मला जेवायचे. त्याला सांगायचं बायको करून दिली, तिकडे जेवण करण तिकडे सांग, मला काही सांगायला येऊ नको पुन्हा. ते झालं ना, माझं तर काय ऐकत नाही. लग्न झालं तसा बायकोच्या ताब्यात गेला, काही उपयोग झाला नाही. मी 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं. तू 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं आणि ती पुरी काय गुगलवरून डाउनलोड केली का? अरे तिलाही 9 महिने 9 दिवस तिच्या आईने पोटामध्येच ठेवलंय ना. ऐकू द्या, पुंडलिकाच्या बायकोने पुंडलिकाला सांगितलं चला ना, एवढे लोक कावड यात्रा घेऊन काशीला निघाले, जाऊ ना आपण. पुंडलिक म्हटलं तू म्हटली तर जाऊ. आणि निघालाय पुंडलिक. कुणाचं ऐकून? बायकोचं ऐकून. आई वडील पुंडलिक आणि बायको काशीला निघाले. कसा चालला होता पुंडलिक? कसा चालला होता? आई बापाच्या गळ्याला दोरी आणि बायको कुठं? खांद्यावरी. आता 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 तुम्हाला मुद्दा लक्षात येण्यासारखा आहे. पुंडलिक कसा निघाला? आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको कुठं होती? मग तुमचे पोरं चांगले आहे का नाही? पोरांनी गळ्याला दोरे बांधल्या का? नाही. बरोबर, आम्ही गळ्याला दोरे बांधल्या का तुमच्या? नाही. बरं, आमच्या बायका खांद्यावरती का? नाही, डोक्यावरती. आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी, पुंडलिक काशी निघालाय कावड यात्रा घेऊन पुंडलिक काशीला. पण जाताना काय झालं माहिती का? पुंडलिकाचा मुक्काम पडला कुकुट स्वामींच्या आश्रमात. लक्ष देऊन ऐका, मी मातृपितृ भक्ती मांडतोय तुमच्या समोर. कुकुट स्वामींच्या आश्रमामध्ये मुक्काम पडला. मध्यरात्र झाली. त्या कुकुट स्वामींच्या आश्रमामध्ये पुंडलिकाचं लक्ष गेलं. काही स्त्रिया आश्रमात गेल्या. पुंडलिक म्हटलं आश्रम साधूचा आहे ना, या साधूच्या आश्रमात या बाया चालल्या कशाला, या स्त्रिया चालल्या कशाला, या महिला चालल्यात कशाला? आश्रम कुणाचा आहे? साधूचा आहे. पुंडलिकीच्या मनात पाप आलं. पाप आलं मनामध्ये. आणि महाराज एक लक्षात ठेवा, पाप मनात यायला काही लागत नाही गड्या. लोकाला कलंक लावायला वेळ लागत नाही, त्याला कलंक धुवायला आयुष्य घालवावं लागतं. पुंडलिक म्हटलं हा साधू आहे. साधूच्या आश्रमात या स्त्रिया झाल्या. त्या जाताना स्त्रिया कशा होत्या माहिती का? विद्रूप, काळ्या कुट्ट, मलिन, अमंगल, म्हणजे बघावं वाटत नव्हतं अशा त्या स्त्रिया होत्या. अगदी गेल्या आणि 2 मिनिटात माघारी आल्या, पुन्हा परत आल्या. त्या पुंडलिकाने बघितलं, गेल्या त्यावेळेला काळ्या कुट्ट होत्या, विद्रूप होत्या, मलिन होत्या, अमंगल होत्या, पण अगदी 2च मिनिटात माघारी आल्या. तर कशा आल्या? सुंदर, रूपवान, सौंदर्यवान, देखण्या बनून आल्या, अप्सरेसारख्या नटून आल्या. असं कोणतं पार्लर इथं एवढ्या लवकर? निदान 2.5-3 तास पार्लरवाल्याने घेतले पाहिजे. 2 मिनिटात एवढ्या रूपवान कशा बांधल्या? पुंडलिकाने त्यांना थांबवलं. थांबा, कोण आहात तुम्ही? त्या स्त्रिया उभ्या राहिल्या. पहिलीने हात जोडून सांगितलं मी ब्रह्मपुत्र आहे. दुसरी सांगते मी नर्मदा आहे. तिसरी सांगते मी गंगा आहे, मी सिंधू आहे, मी कावेरी आहे. कोण आहात तुम्ही? काही घाबरू नका. संभाजी महाराजांनी वाघ फाडला होता, इथे त्याची मावशी आहे. कोण आहात तुम्ही? त्या पुंडलिकाला सांगितलं बाबा रे, आम्ही कोणी स्त्रिया नाही, आम्ही कोणी स्त्रिया नाही. मग कोण आहात तुम्ही? त्यांनी सांगितलं आम्ही तीर्थ आहोत, आम्ही नद्या आहोत. पुंडलिक म्हटलं जाताना तुम्ही काळ्या कुट्ट, विद्रूप, मलिन, अमंगल दिसत होत्या, पण माघारी आल्या त्यावेळेला तुम्ही सुंदर बनून आल्या, रूपवान बनून आल्या. हे कसं काय? त्या पुंडलिकाला सांगितलं बाबा रे,
आम्ही आधी देखील एवढ्याच रूपवान होतो, आम्ही आधी देखील एवढा सुंदर होतो, एवढा सौंदर्यवान होतो, मग मलिन कशा झाले? अरे तुझ्यासारखे पापी येतात पुंडलिका, आमच्यामध्ये स्नान करतात, तुमचे पाप धुवून धुवून आम्ही मलिन होतो, आणि आम्ही मलिन झालो की आम्ही शुद्ध होण्यासाठी या महान साधूच्या पायाजवळ येतो. तीर्थे तया ठाया इति पुनीत व्हावया, पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. या साधूच्या पायाजवळ आम्ही शुद्ध व्हायला येतो. पुंडलिक म्हटला, मी काय पाप केलं? मग तू कोणतं पुण्य केलं? मी काशीला चाललो. काशीला जाणं हे पुण्य आहे का? काशीला जाणं हे पुण्यच आहे, पण तुम्ही कसे जाता याच्यावरती अवलंबून आहे. आई बापाचा अपमान करायचा, आई वडिलांशी बोलायचं नाही, आई वडिलांची तोंड बघायचे नाही, आई वडिलांना चांगलं आहे का वाईट आहे कधी विचारायचं नाही. अरे आई बाप, कोणत्याच आई बापाची इच्छा नाही. मी सांगतो तुम्हाला, मला आई वडील आहे. कोणतीच आई कोणताच बाप तुमच्याकडे पैसे मागत नाही, कोणतीच आई कोणताच बाप तुमच्याकडे सोनं मागत नाही, कोणतीच आई कोणताच बाप तुमच्याकडे जमीन आमच्या नावावरती कर असं म्हणत नाही. त्यांची एकच अपेक्षा असते, आमच्या मुलाने आमच्याशी 2 वेळा बोलावं. एकदा सकाळी घराच्या बाहेर पडताना आणि सायंकाळी बाहेरून घरी आले होते. त्याने आमच्या संपर्कात राहावं. तुमचं जेवण झालं का? तुम्ही गोळ्या औषधं घेतले का? तुमचं बरं आहे का? हीच अपेक्षा प्रत्येक आई बापाची असते. काही मागत नाही गाड्या मायबाप, काही मागत नाही. काय मागतील ते आपल्याकडं? आणि आपण असे कोणते लायकीवान आहे त्यांना आपण काही देऊ? काय आपल्याकडे द्यायला? अरे हा देहच त्यांनी दिलेला आहे. जी शेती म्हणतो ना 25 एकर आहे, 25 ती त्यांनी दिलेली. काय आपलं? आपलं स्वतःचं काही नाही. जे काय ते आपल्या मायबापाचं आहे. आजही लोक विचारतात आपल्याला, आई वडील तुमच्यात राहतात? किती प्रश्न चुकीचा आहे व्हा. आई वडील तुमच्या, अरे आपण ते, आम्ही नाही गाड्या, आई वडील नाही आमच्यात राहत. अजून आम्हीच आई बापामध्ये राहतो. आम्ही कोणा ते अजून आमच्या माय बापामध्ये. त्या अरे आई वडील हे श्रेष्ठ आहे पुंडलिका. त्यांचा अवमान करतोय, त्यांची अवहेलना करतोय आणि काशीला निघालाय. कधीच तुला देव प्रसन्न होणार नाही आणि तुझ्या जीवनात कधीच पुण्य मिळणार नाही. मग काय करू? आई वडिलांची सेवा कर. लक्षात आलं? खांद्यावरची बायको उतरवली, आई वडिलांची सेवा. पुढे गेले, हरिदास महाराजांची भेट झाली. त्यांनी ते सांगितलं. पुन्हा पुंडलिक त्या दिंडीर वनात आला, निर्णय घेतला, मला कोणत्या तीर्थाला नाही जायचं गड्या, मी एवढी आई वडिलांची सेवा करील, एवढी सेवा करील, याच दिंडीर वनाला, या भूमीवरचं वैकुंठ बनवेल ही शपथ खाली. आणि एवढी आई वडिलांची सेवा केली, एवढी सेवा केली. एक दिवस असा उगवला, जगाचा मालक गोकुळामध्ये होता. त्याने पुंडलिकाचा भाव बघितला आणि जगाच्या मालकाने गोकुळाचा त्याग केला आणि तो पंढरपुरामध्ये आला. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या असे म्हणत असे. आलाय पुंडलिकाच्या दारामध्ये देव. आवाज आहे, पुंडलिका, ए पुंडलिका. पुंडलिक म्हटला, कोण? अरे मी देवा आलोय. देव. देवा आले तुम्ही? बसा थोडा वेळ, आई वडिलांची सेवा चालू आहे. त्यांची सेवा झाली का तुमच्याकडे येतो. अरे इथं बसायचं कुठं? इथं चिखल आहे बाबा. एक वीट घेतली पुंडलिकाने आणि माग भिरकावली. ऐसा कैसा रे तू धिट, मागे पाहिलं नाही, फेकली, मागे भिरकावली. बसा देवा विटेवरती. देव म्हणजे विटेवरती बसायला गेलो तर पाय कुठे राहतील? चिखलातच राहतील ना. मग देव विटेवरती बसले नाही, देव विटेवरती उभे राहिले. किती दिवस झाले? युगे झाले 28. आणि अजूनही का न मनसी बैस, ओ नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरा आले, भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. आजही पंढरपूरचा पांडुरंग विटेवरती उभा आहे ना. हे आपल्यावरती खरे उपकार कोणाचे? एका मातृ पितृ भक्त पुंडलिकाचे आहे. आम्ही त्याला दैवाचा पुतळा मानतो. अजून कुणाला दैवाचा पुतळा मानतात? दुसरा भक्त सांगतो तुम्हाला, हरिभक्त. हरिभक्त, हरिभक्ताची यादीत पहिलं नाव येतं कोणाचं? भक्त प्रल्हादाचं. कोण होता भक्त प्रल्हाद? हिरण्यकश्यपूचा मुलगा होता भक्त प्रल्हाद. कोण होता हिरण्यकश्यप? हिरण्याक्षाचा भाऊ होता हिरण्यकश्यप. मग हे दोघं कोण होते? हे दोघं भाऊ भाऊ होते. कोण कोण? हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. देवानी वराहा अवतार घेतला आणि हिरण्याक्षाला मारला. देवानी हिरण्याक्षाला मारलं, याचा राग आला कुणाला?
हिरण्यकश्यप साहजिक होतं, भावाला मारलंय गाड्या, भावाविषयी प्रेम असतं, भावाला मारलंय. ज्याने माझ्या भावाला मारलंय त्याचं नाव माझ्या राज्यात कुणी घ्यायचं नाही. हे भावाविषयीचं प्रेम होतं. कुणाचं? हिरण्यकश्यपूचं. आता आहे काशे भाऊ, आपल्यापेक्षा राक्षस बरे होते, ते निदान भाव प्रेम तरी करत होते. नाही, खरंय खोटंय मान्य करावं लागेल तुम्हाला, ही सत्यता आहे. मला सांगा, कुंभकर्ण चांगला होता का बिभीषण चांगला होता? म्हणजे इथून सुरुवात आहे आपली. बिभीषण चांगला होता का कुंभकर्ण? लय टेन्शन मध्ये आणलंय महाराज तुम्ही आधीच सांगितलं नसतं ना, आम्ही बिभीषण सांगितलं असता. कारण की बिभीषण चांगला का होता? तो रामाच्या बाजूने आला होता. कोणाच्या बाजूने आलता? तो रामाच्या बाजूने आला म्हणून चांगला होता. तो रामाच्या बाजूने आला नसता तर आज काय? कुंभकर्ण हे बघा, भक्ताच्या दृष्टीने बिभीषण चांगला होता. बिभीषण चांगला होता का? त्याने रामाचा स्वीकार केला होता. पण नात्याच्या दृष्टीने कुंभकर्ण चांगला होता. त्या कुंभकर्णाला रावणाने उठवलं झोपेतून, ए उठ. लगेच कुंभकर्ण उठून बसला. असं नव्हतं ते निवांत झोपायचं. त्याच्या पुढे आला रामदाजी, नका बोल, इकडे लक्ष द्या. नाही जाऊ दे, राग येत नाही दाजी म्हणल्यावर, काय होत नाही आहे की नाही. दाजी म्हणल्यावर राग येत नाही. दाजी नसतं म्हणलं तर कस काय बोलले, आम्हाला बोलू नका म्हणून. दाजी म्हणलं का त्यांना वाटतं बरं याची दाजी आपण चालले असलं. तो कुंभकर्ण रावणाने उठवला, सांगितले हे बघ माझं रामाचं युद्ध चालू होतंय, बिभीषण सोडून गेला, पण तू युद्ध का बरं चालू आहे? म्हणजे काय नाही, मी रामाची सीता घेऊन आलोय. बिभीषण म्हटलं काय, कुंभकर्ण म्हटलं काय रे दादा, तुला 80,000 होत्या? नाही 80,000 होत्या, काय गरज होती रामाची सीता आणायची? जाऊ दे, तू आणायची काही गरज नव्हती, पण जाऊ दे, आणली ना आता, जाऊ दे, पण आणायची काही गरज नव्हती. चूक केली तू, पण जरी आणली, मला माहितीये तो राम तुला मला जिवंत सोडणार नाही, तरी मी तुझ्या बाजूनेच लढेल. याला भाऊ म्हणतात. त्या हिरण्यकश्यपूने सांगितलं, ज्याने माझ्या भावाला मारलंय त्याचं नाव माझ्या राज्यात कोणी घ्यायचं नाही. भजन बन. लोक असंच भजनाला कंटाळलेले, त्याच्यात धमक्या दिल्या. लोक तर कोरोनाची वाट पाहत होते. सप्ते आधीच बंद करायची इच्छा, त्याच्यात कोरोना आला. नाही 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 नाही, बंद करा, पुन्हा कोरोना होईल आणि लग्न दानादान चालायचे. मग भजन बंद केलं. पण हिरण्यकश्यपूने विचार केला, एवढ्यावरती आपल्याला थांबून चालणार नाही गड्या. भावाचा काटा निघालाय, आपला काटा काढायला वेळ लागू देईल का तो? मग आपण अमर झालं पाहिजे. आणि अमर होण्यासाठी हिरण्यकश्यपू तपश्चर्येला निघाला. बायकोला कयाधूला सांगितलं, बायको होती कयाधू, मी तपश्चर्येला चालू. कयाधू म्हणले या, काळजी घ्या स्वतःची. निघाला हिरण्यकश्यपू. जात असताना एका झाडाखाली उभा राहिला. कोण? झाडाखाली उभा राहिला. ज्या झाडाखाली उभा राहिला ना, त्या झाडावर पोपट होता. आणि त्या झाडावरचा पोपट बोलला. काय बोलला? नारायण नारायण बोलला. काय बोलला पोपट? नारायण नारायण बोलला. ती म्हण, महाराज ओ परमेश्वर महाराज, पोपट कस काय नारायण नारायण बोलला? तो जुना नारायण नारायण. हिरण्यकश्यप म्हटलं चुकीचं झालं गड्या. ज्याच्या विरोधात तपश्चर्या करायला आलो त्याच नाव कानावरती आलं. आजचा दिवस आपल्यासाठी चांगला नाही, अशुभ दिवस आहे. आपल्याला ह्या पोपटाने केलेला काय हा अपशकुन आहे. बरं, आपण हिंदू लोक 2 शकुन मानतो. कोणते कोणते? एक शुभ शकुन आणि दुसरा अपशकुन. आता मांजर आडवी जाणे हा कोणता शकुन आहे? अपशकुन आहे, अपशकुन आहे का नाही अण्णासाहेब? मांजर आडवी जाणे कोणता शकुन आहे? अपशकुन आहे. ती आडवी गेली तर मी कीर्तन बंद करायला पाहिजे होतं. आणि मुंगूस आडवे जाणे काय? शुभ शकुन आहे. म्हणजे मांजर आडवी गेली तर आपलं काम होत नाही, आणि मुंगूस आडवा गेला तर काम. पूर्वी जुन्या कालावधीत लोक लग्नाला निघाले ना, ते नवरदेव घेऊन काही कार्याला निघाले, आणि एखादी माता माऊली जर हंडा भरून घेऊन आली तर लोक म्हणायचे थांबा थांबा, काय झाला? शुभ शकुन झाला. त्या हंड्यामध्ये गुंड्यामध्ये काय टाका? होते का नव्हती पद्धत? हा,
आजही लोक पाळतात. एक लक्षात ठेवा, मांजर मुंगूस आपलं प्रारब्ध बदलू शकत नाही. आपलं प्रारब्ध आपल्याला आपल्या कष्टाने बदलावं लागेल, हे लक्षात ठेवा. कष्टाने असं मांजरीच्या भरोशावर राहून चालेल का? मांजरीच्या भरोशावरती आता आम्ही घरी जाईपर्यंत रात्री 35-40 मांजरी आडव्या जात्या मला. मी 3-3 दिवस घरी जायचो नाही मांजरीच्या नाद लागलं. आमच्या गावात एकाच्या पोराचं लग्न आहे ना, लग्नच होऊ देत नव्हते लोक. म्हणजे जमत यायचं, गावातले लोक मोडून टाकायचे. एक ठिकाणचं आमंत्रण आलं, मुलीवाल्याचा फोन आला, मुलगी बघायला येऊन जा. हा म्हटला कोणालाच न्यायचं नाही गाड्या, आता एकटाच जाऊ. गाडीवरती बसला, गावाच्या बाहेर 1.5 किलोमीटर गेला ना, मांजर आडवी गेली. तिथून माघारी आला 1.5 किलोमीटर, वाट्यावरच रडत बसला घराच्या. मी कीर्तनाला निघालो, लो जी भाऊ काय आलं रडायला? महाराज वाईट झालं. मग काय झालं? लय वाईट झालं महाराज. अहो झालं काय ते सांगा, मला कीर्तनाला जायचं राव, लईच वाईट झालं. अरे झालं काय ते सांगा राव. ते म्हणे पोराला पोरगी बघायला चाललो होतो. मग काही नाही, गावाच्या बाहेर गेलो 1.5 किलोमीटर, मांजर आडवी गेली. मग काय? मग मांजर आडवी गेली, माझ्या पोराचं लग्न नाही होणार. म्हणजे याच्या नाद लागलो तर आपलं कीर्तन बुडायचं. मी मग गाडीत बसलो, निघून गेलो पुढं. गावाच्या बाहेर आलो मी 1.5 किलोमीटर. जी मांजर त्याला आडवी गेली होती का साहेब, ती रस्त्याच्या कडेला बसलेली, दोन्ही पाय तिने असे लावलेले. त्या मांजरीच्या डोळ्यात पाणी, रडत होती ती. मी गाडीतून खाली उतरलो, मला दया आली तिची. त्या मांजरी जवळ गेलो, तिच्या डोक्यावर हात फिरवला. म्हणी माऊ, ए म्हणी माऊ, काय झालं तुला रडायला? ती म्हणे परमेश्वर महाराज, हो परमेश्वर महाराज, मी सकाळी सकाळी उंदीर शोधायला चालली होती. मग तो तुमच्या गावातला जीव वाढवा गेला, मला की उंदीर भेटणार नाही. अशी मांजर बघितली का तुम्ही? लयच लक्ष देऊन ऐकत होते तुम्ही, तुम्हाला वाटलं लय महत्वाचं आहे काय. बघितली का अशी? हे शकून अपशकून सगळे कुणाला, अंधश्रद्धा कुणाच्या वाट्याला आली? आपल्याच वाट्याला आली. आणि अंधश्रद्धेपायी अर्ध्या महाराष्ट्रात आत्ताच्या मिनिटाला वाटोळ झाले. आत्ताच्या मिनिटाला मला शोकांतिका वाटते. हा महाराष्ट्र ऐऱ्या गैऱ्याचा असता तर काही वाटलं नसतं. हा महाराष्ट्र कुणाचा आहे माहिती का तुम्हाला? हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. हा विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा, तुकोबरायांचा, नामदेव महाराजांचा, नरहरी महाराजांचा, गोरोबा काकांचा, चोकोबरायांचा, निळोबरायांचा, संत शिरोमणी सावता महाराजांचा महाराष्ट्र आहे. आणि एवढ्या चांगल्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या चांगल्या चांगल्या संतांनी, चांगल्या चांगल्या महापुरुषांनी क्रांती घडवली, तिथं आम्हाला अंधश्रद्धा सुचते. अमावस्याच्या दिवशी लोक म्हणता चांगली नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात जास्त किल्ले कोणत्या दिवशी जिंकले? कसं काय? अमावस्या चांगली नाही का? पाडव्याच्या दिवशी काय असते? पाडवा. अमावस्या संपली कीच पाडवा आहे. कोणी सांगितलं तुम्हाला? आपले लोक शकून अपशकून, श्रद्धा अंधश्रद्धा, पार ह्याच्या पायी आपल्या लोकांचं वाटोळ होऊन गेलं. पाहो पोरग पास होईल का? त्याला अभ्यास करायला, त्याचा हात नको दुसऱ्याच्या हातात देऊ. त्याच्या हातात पेन दे, पुस्तक दे, तेव्हा पास होईल ना ते. हातपा बाबा हा अभ्यास का बर करीत नाही? तुम्ही टीव्ही मोबाईल बंद करा, तेव्हा ते अभ्यास करीत. असे बाबा ऐकून ते पुन्हा आपल्याकडे अजून नवीन प्रथा चालू झाली. ते महादेवाच्या पिंडीला बेलाचं पान लावायचं, त्याला मध लावायचं, मग वर्गात पहिला नंबर येतो. आता गावातल्या सगळ्याच बायांनी तसं केल्यावरती कोणाच्या पोराचा पहिला नंबर आणायचा आहे? कधीतरी कोणत्या तरी गोष्टीचा विचार करा. श्रद्धा अंधश्रद्धा काही आहे का नाही? हा महाराष्ट्र महाराज लय मोठा काय आता सांगावं तुम्हाला. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी घेऊन बसा, तुकोबरायांची गाथा घेऊन बसा, सगळ्या डोक्यातले जेवढे किडे पडले ना चुकीचे तेवढे निघून जातील. काही वाटत नाही महाराज, रात्रीचा प्रवास करताना काही वाटत नाही. मनात येत नाही भूत येईल का नाही म्हणून. अरे आपल्यासारखे भूत जगा दुसरे कोणते? आपणच लय मोठं भूत आहे. आपण साधे भूत आहे. आपल्याला पाहिलं चांगले चांगले जवळ येत नाही पैसे मागू म्हणून. शकून अपशकून तो परत आला हिरण्यकशिपू निघून. काय तू म्हणले का हो तपश्चर्याला गेले का परत आले? अगं ज्या झाडाखाली उभं राहिलो त्या झाडावर पोपट होतात. मग त्या झाडावरचा पोपट बोलला ग. काय बोलला? नारायण नारायण बोलला. काय तुला इतका आनंद झाला बाई? लग्न झालं तसं याच्यात तोंडात कधी नारायण नाव आलं नाही. त्या पोपटाच्या का वहिना निमित्ताने आपला पोपट बोलला, याचा तिला आनंद झाला.
108 वेळा जप करून घेतला. भक्त प्रल्हादाचं बीज गोवलं गेलं. हिरण्यकशिपू तपश्चर्येला गेला. कयात गर्भ होती. 7वा महिना चालू होता. इंद्र आला, उचलली, आकाश मार्गाने घेऊन चालला. नारद महर्षीने सोडवली. नारद महर्षीच्या आश्रमात राहू लागली. त्यावेळेला नारद महर्षींचं भजन चालायचं. कोणतं? नारायण नारायण. त्याच वेळेला त्या गर्भावरती संस्कार झाले. माऊली ज्ञानोबराय सांगतात, सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला, बिंबवल्या गेलं ते भजन. जन्म झाला प्रल्हादाचा, भजन करू लागला. हिरण्यकशिपूची तपश्चर्या पूर्ण झाली. तपश्चर्या करून माघारी आला तर अंगणातच भजन चालू. कुणाच्या? हिरण्यकशिपू. कुणाचं पोरग आहे? काय म्हणले आपलं. आपल्या खानदानात कोणी हरिपाठाला नाही ना. हे भजन आमचे कुडी नव्हते ऐसे, हेच पिशे निवडले. हे भजन बंद करे बाळा. नाही म्हणा. अरे बाप आहे, बाप या नात्याने मी तुमचं ऐकेल, पण माझी वाणी माझं ऐकत नाही. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. बंद कर. नाही होणार बाबा भजन बंद. मग उकळत्या तेलाच्या कडीत कड्यावून ढकललं. तुम्हाला सगळं माहितीये. शेवटी असा प्रसंग आला. कुठे तुझा देव? येरू म्हणे काष्टी पाशानी सकळ आहे. वनमाळी जेत तेत माझा देव सगळीकडे. या खांबात देखील आहे. विठ्ठल जडी स्थळी जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठल सगळीकडे देव माझा. मग खांबावरील लात मारली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटले. नृसिंह भगवंत प्रगट झाले. हिरण्यकशिपूला उचललं, मारलं. मला काही माऱ्या जास्त येत नाही. मासा धरला तसा धरला. मेला विषय संपून द्यायचा. काही लय वेळ मेलेल्या विषयी एवढा वेळ बोलायचं का? हिरण्यकशिपू मारला, पण देव शांत होत नाही. देवाला शांत कोणी करायचं? मग जबाबदारी दिली प्रल्हादावरती. निघाले भक्त प्रल्हाद. कसे निघाले? नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी. उचलून घेतला कडेवरी आणि भक्ती सुखे निवाला. जगाच्या मालकाने भक्त प्रल्हादाला कडेवरती उचलून घेतलं. कारण भक्ती सुखे निवाला. ज्याला भक्तीच्या सुखाने जगाच्या मालकाला प्रगट करून शांत करता येतं. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मी त्याला दैवाचा पुतळा मानतो. पुतळा मानतात, ज्याला भक्तीचा जिव्हाळा करतो,
मी दोनही तुमच्या समोर भक्त मांडले. पहिला मांडलाय तो मातृपितृ भक्त आहे आणि दुसरा मांडला तो हरिभक्त आहे. हरिभक्त प्रल्हाद आहे आणि मातृपितृ भक्त पुंडलिक आहे. ज्याला देवाची प्राप्ती करता आली, जगाचा मालक उभा करता आला, एकाने विटेवरती उभा केला आणि एकाने देवाला अवतार घ्यायला लावला. या दोनही भक्तांना मी दैवाचा पुतळा मानतो. आजही महाराज ही दोनही मुले साहेब असतील, आदरणीय काका असतील, अण्णासाहेबांच्या जीवनामध्ये हो ह्या दोनही मुलं कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. बापाने केलेले कष्ट. माझी वेळ संपुष्टात आली. 10:15 वाजले आपल्या नियमाप्रमाणे. कारण अजून वाढदिवस साजरा व्हायचा आहे, त्यांचा सन्मान होईल, केक कट होईल, म्हणून वेळेची मर्यादा बांध. फक्त मी अजून 5-7 मिनिटं घेतो. हां घेऊ द्या मला, जाऊ द्या. एवढ्या लांबून आलोय तर काही पाऊण तास बोलायला आलोय का मी? आता 15 मिनिटं दिल्या आहे की नाही. खूप कष्टाने आमच्या बापाने झालं. आता मी अभंगावरती काही पुढे बोलणार नाही. खूप कष्टाने आमच्या बापाने सगळं काही केलं, वाढवलं सगळं. आणि एक लक्षात ठेवा, बाप माझा असू द्या गड्या, बाप तुमचा असू द्या, बाप गरीब असू द्या, बाप श्रीमंत असू द्या, प्रत्येक बापाची धडपड कशासाठी चालू असते? ते आपल्या लेकरांसाठी, आपल्या मुलांसाठी. एखादा बाप लोकांच्या तिथं 6 महिने घालत असला ना, त्याला विचारावं कुणासाठी चालू आहे? स्वतःसाठी? अजिबात नाही, माझ्या मुलांसाठी चालू आहे. एखादा बाप पोरांसाठी. बरोबर? म्हणजे दोन्ही मुद्दे समजून घ्या. बाप गरीब असेल त्याचे प्रयत्न कष्ट चालू आहे आपल्या मुलासाठी. बाप गडगंज श्रीमंत असेल त्याचे प्रयत्न चालू असतात आपल्या मुलांसाठी. तुकोबारायांचा एक अभंग आहे बापासाठी. आईसाठी भरपूर अभंग आहे. आईची म्हणजे आई सगळ्यात आधीपासून पुढेच आहे. कधीपासून पुढे? आई वेदापासून पुढे. वेदाचं पहिलं वाक्य तुम्हाला सांगितलं, मातृदेव भव, म्हणजे तिथं आई पुढे. पहिला नंबर कोणाचा तिथं? आईचा. आधी मातृदेव भव आणि नंतर तिथं बाप 2 नंबरला गेला. वेदानंतर माऊलींनी बदल करायला पाहिजे होता का नव्हता? माऊलींनी बदल केला नाही हो. माऊलींनी काय केलं? तेच केलं. सकळ तीर्थाची धुरे जे का आधी माता, नंतर तिथे बाप 2 नंबरला गेला. मग नामदेव महाराजांनी तर बदल करावा ना. नामदेव महाराजांनी त्यांनी बदल केला नाही. त्यांनी तेच केलं. धन्य त्याची माता, तिथे बाप 2 नंबरला गेला. धन्य त्याचा पिता. मग नामदेव महाराजांकडनं नाही बाप 1 नंबरला आला. मग तुकोबारायांनी तर आणायचा. तुकोबारायांनी काय केलं? धन्य माता पिता, तिथं त्यांनी पुढंच आई आहे की नाही. आणि आईसाठी तुकोबारायांनी अनेक प्रमाणे गायले, अनेक अभंग गायले. लेकराचे हित वाहे माऊलीचे, मातेच्या चित्ती अवघी बालकाची. म्हणजे सगळीकडे आई. म्हणजे मी आईच्या विरोधातला माणूस नाही बरं, मी सांगतो फक्त. आणि खरे कष्ट ज्या बापाचे, तो बाप माग पडला. बाप का माग? बाप का सर्वांच्या नजरेत आला नाही? त्याचं कारण सांगतो. बाप 1 नंबरचा कलाकार आहे. बाप 1 नंबरचा कलाकार आहे. फक्त शोकांतिकाशी बाप पडद्याच्या पुढचा नाही, बाप पडद्याच्या मागचा 1 नंबरचा कलाकार आहे. त्यामुळं बाप मागं राहिला. आणि त्या बापासाठी तुकोबारायांनी एक अभंग गायला, अंतकरणापासून गायला. करतोय बाप कष्ट, कुणासाठी करतोय? राबतोय बाप कुणासाठी? तर आपल्या मुलांसाठी. तुकोबाराय सांगतात, बाप करी जोडी
उपाशी राहिला बाप आपल्या मुलांसाठी गड्या देह जिजावला आणि एका दिवसामध्ये त्या बापाने आपल्याला त्याच्या परंपरेचा मिराशीचा मालक केला, त्याच्या संपत्तीचा, त्याच्या शेतीचा, जी परंपरा त्याच्या वाट्याला आली त्या परंपरेचा मालक बाप एका दिवसामध्ये करतो गड्या. बाप बाप असतो. बापाची सर या जगात कोणाला येत नाही. बाप स्वाभिमानी असतो. आज दोनही मुलांना विचारलं ना, आज तुम्ही भाग्यवान आहात, त्या बापाची 75वी तुम्ही साजरी करता. ते आमच्या मावशी आत्या आलेल्या आहेत, बसल्या आहे. विचारा बाप काय असतो, बाप काय असतो महाराज. बापाविषयी मुलगी देखील तेवढ्या मोठ्या मनाने सांगू, महाराज बाप दगडाच्या काळजाचा होता. कधी बापाच्या डोळ्यात अश्रू आले नाही, कधी बापाला रडताना बघितलं नाही महाराज. पण सासरी निघाले ना, मी सासरी निघाले, दगडाच्या अंतकरणाचा माझा बाप, दगडाच्या हृदयाचा बाप, च्या चौघात रडायची लाज वाटली होती. माझा बाप अंधाऱ्या खोलीच्या कोपऱ्यात जाऊन रडत बसला होता. मी त्या घराचा दरवाजा उघडला, उमऱ्याच्या आतमध्ये पाय दिला आणि त्यावेळेला अंधाऱ्या खोलीच्या कोपऱ्यातून बापाच्या रडण्याचा आवाज कानावरती आला. त्याच्या गळ्यातली श्वाल उपरनं तोंडाला लावली होती. दगडाच्या काळजाचा बाप रडत होता. जवळ गेले, विचारलं, अण्णा काय झालं रडायला, का रडताय तुम्ही? बापाने सांगितलं, पुरी अगं तू सासरी चालली. अहो लोकांच्या मुली जात नाही का बाबा सासरी? तसं नाही ग पुरी, मी दुसऱ्यांदा पोरका होतोय. पहिल्यांदा पोरका झालतो बाळा, माझी आई गेली तेव्हा, आणि आज मी दुसऱ्यांदा पोरका होतोय, माझी मुलगी सासरी चालली तेव्हा. अगं आई गेल्यानंतर मला भीती वाटली नाही ग, का सोन्यासारखी लेक माझ्या पाठीमाग खंबीर उभी होती, कशाची उणीव भासू देत नव्हती. घरातली सगळी जेवली तरी माझी लेक माझ्यासाठी जेवायला थांबत होती. पुरी आता तू गेल्यानंतर माझी बाजू मांडेल कोण ग? घरात अधिकाराने माझ्याबद्दल बोलेल कोण ग? अरे बोलू नका माझ्या बापाला, बोलू नको माझ्या अण्णाला, असं माझी बाजू मांडणारी कोणी ग? तू सासरी निघून चालली. त्या मुलीने सांगितलं, काळजी करू नका बाबा, मी माझ्या आईला सांगून जाते. आईच्या गळ्यात पडते ती मुलगी आणि आईला हात जोडून विनंती करते, आई तुला वाटत असेल तुझ्या मुलीने सासरी सुखी असावं तर एकच कर, माझा बाप उपाशी झोपणार नाही याची काळजी घे. माझ्या बापाशी भांडू नको ग, लय हळव्या मनाचा बाप आहे. चार चौघात रडायची लाज वाटली, नांदऱ्या खोलीच्या कोपऱ्यात जाऊन रडला ग तो माझा बाप. त्या बापाविषयी जेवढी भावना मुलगी व्यक्त करू शकते, मुलं व्यक्त करू शकतात. महाराज आज भाग्यवान आहात तुम्ही. आज त्या बापाला तुम्ही खरे एवढ्या मोठ्या संकटातून वाचले. उलट आपण म्हणू देवाला विनंती करू, देवा अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा आणि माझी आ सकळा हरीच्या दासा. देवाने बाबांना उदंड, अण्णासाहेबांना उदंड आयुष्य देऊ आणि 100 शताब्दी महोत्सवाचं 3 दिवसाचा कार्यक्रम करू आपण. 3 दिवसाचा कार्यक्रम. माझं कीर्तन नसलं तरी मी 1 दिवस हजेरी नक्की लावेल जयेश महाराज शताब्दी महोत्सवाला 100%. 100 वर्ष आणि मोठ्या संकटातून वाटते देवाने उदंड आयुष्य द्यावं ही भगवंताकडे प्रार्थना करतो. नाही 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 4 वर्ष असं नाही. आमच्या काही अपेक्षा आहे, देवाला आहे ना त्याची काहीतरी जाण, म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. 5 मिनिटं आता शिल्लक राहिले 10:30ला. चुकला असेल आईच्या अंतकरणाने माफ करा. अभंगावरती जेवढं बोलता आलं तेवढं बोललो. फक्त एक उदंड आयुष्य, अतिशय घर चांगलं आहे, परिवार चांगला आहे आणि सर्वात महत्त्वाचं मुलगा चांगल्या हुद्द्यावरती आहे, काका शेती चांगल्या प्रकारे बघता, पण बापाविषयी अंतकरणामध्ये आस्था आहे. महाराज शोकांतिका सांगितल्या जाते. आजही आमची बरीचशी महाराज लोक सांगतात, आजही तुम्ही बघितलं तर वृद्धाश्रमात सर्वात जास्त गर्दी कोणाचे? आई वडील नोकरीवाल्याचे. पण इथे शेतकऱ्याचं पण, शेतकरी पण आहे आणि आदरणीय दादा नोकरीला पण आहे. काही नाही महाराज, पण जो आदर, जी आस्था, जी प्रेम आहे ते अजून या मातीचा सुगंध अजूनही कपड्यामध्ये दरवळतोय. हा भाव ठेवून त्यांनी हा मोठा कार्यक्रम साजरा केला. त्यांचे धन्यवाद. जयेश महाराज आहे आमचे लहान लहान आहे ते आपल्यापेक्षा, हो धाकटे बंधू आहे. दोघांनाही धन्यवाद देतो, सर्वांचे आभार व्यक्त करतो. सर्वांना हात जोडून विनंती, ज्ञानदेव तुकाराम जरी झालं, जोपर्यंत केक आणलाय ना, केक कट होत नाही तोपर्यंत कुणीच जागा सोडायची नाही. मी वेळेत सोडलंय ना तर तुम्ही अजिबात गडबड करू नका, उठू नका, एवढा नेम पाळा ही विनंती करतो. एकदा सर्वांनी हात वरती करा, सर्वांनी, महिला मंडळ पुरुष मंडळ, आणि टाळी याच्यासाठी वाजवायची, भजन याच्यासाठी करायचं, ती भजन करायचंय. विठोबा
सेवेला पूर्णविराम. जानेवारीमध्ये जयेश महाराज माझी रात्रीची भेट झाली. मी इकडंच ते अक्कुलखेडा ना, अक्कुलखेड्याला चोपड्याकडे कीर्तनाला गेलो होतो, येत होतो म्हणजे रात्रीचे बुलेटवरती ते एकटे होते. मी आमचे गाडीचे मालक आहे ना, ड्रायव्हर साहेब, म्हणजे त्यांना म्हटलं, मी मालक म्हणतो त्यांना, हा मालकच आहे ते, आपले मालक आहे महाराज. आपण झोपलेला असतो आहे का नाही. एकदम मी सांगतो काय, माझी गाडी चालवायला जी व्यक्ती तशी व्यक्ती उभ्या महाराष्ट्रात कोणत्या महाराजाकडे नाही महाराज. एकदम शांत स्वभावी आहे का नाही. मग त्यांना म्हटलं गाडी थांबवा, महाराज आहे कोणी. मग आम्ही गाडी थांबवली, महाराजांना भेटलं, परिचय झाला. ते आमच्या पुढे आंबळनेरमध्ये येऊन थांबले. तेवढ्या रात्री एक फोटो काढला, असा परिचय झाला बरं आमचा. आणि उभ्या महाराष्ट्रात माझं कोणत्याच महाराजाशी वाईट नाही, कोणाशीच वाईट नाही. साऊंडवाल्याशी नाही, गायकाशी नाही, काय नाही. आपलं काय बांधाला बांधे का काय काय, त्यांचा धंदा वेगळा, आपला धंदा वेगळा, काय लोड घेत बसायचं. मग कोणाशी सर्वांविषयी अंतःकरणामध्ये प्रेम आहे. पुनश्च सर्वांचे धन्यवाद. आमचे नामदेव भाऊ एवढ्या लांबून टू व्हीलरवरती शूटिंग काढायला आलेली. नामदेव भाऊंचे धन्यवाद, आभार व्यक्त करतो आणि वाणीला विराम. कोणी जागा सोडायची नाही बरं. ज्ञानेश्वर माऊली